आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे राजकीय वर्तुळातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। रात्री उशिरा त्या दिल्लीमध्ये दाखल झाल्यात। या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत। गृहमंत्री अमित शहांसोबत सुद्धा त्या चर्चा करणार आहेत। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या या दिल्ली वारीवर संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे आज देशभरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातोय। या निमित्तानं अनेक ठिकाणी हनुमान मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे। भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी आहे। नाशिक जिल्ह्यातल्या अंजनेरी इथं भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। तेव्हा राज्यभरातल्या मारुतीरायांच्या मंदिरामधून आपण आढावा जाणून घेणार आहोत या बातमीपत्रामध्ये। आणि तिसरी महत्त्वाची लक्षवेधी बातमी ती म्हणजे भोंदू अशोक खरात संदर्भातली। भोंदू अशोक खरातला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्या कोर्टामध्ये आज काय नेमकी कायदेशीर प्रक्रिया पुढे जाते हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे। पहिल्या गुन्ह्यामध्ये भोंदू खरातला काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। आता दुसऱ्या गुन्ह्यासाठी आज कोर्टामध्ये त्याला हजर केले जाणार आहे। खरातचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे। नाफेड कांदा खरेदी घोटाळ्यात सुद्धा खरातचा सहभाग असल्याचा आरोप आहे। आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात त्यानं केलेले कारनामे काळी कृत्य समोर आलेले आहेत। महिलांचं लैंगिक शोषण असू देत, जमिनी हडपल्याचं प्रकरण असू देत आणि आता कांदा व्यवसायामध्ये सुद्धा कांदा खरेदी घोटाळ्यात सुद्धा त्याचा कसा सहभाग आहे हे पुढे आलेलं आहे। आणि या संदर्भातले तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।